नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय श्री बजरंगबली। तर मित्रांनो, आज शनिवार आहे आणि श्रावण महिन्यातील हा पहिला शनिवार आहे। तर आपण आता आलेलो आहोत ते राजापूर भटाळी येथील श्री हनुमानाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। श्री मारुती देवाचं आपण दर्शन घेणार आहोत। तर आपण इथे तलाव पाहत आहात। इथे मारुती मंदिराच्या अधिक बाजूला तलाव आहे। त्या तलावामध्ये इथे पोहण्याचे क्लास घेतले जातात। तर श्रावण पहिला शनिवार असल्यामुळे इथे आज पण श्री मारुती देवाचं आपण दर्शन घ्यायला आलेलो आहोत। तर इथेच बाजूला श्री मारुती मंदिराच्या बाजूला इथे धर्मशाळा आहे, म्हणजे तिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो। त्या ठिकाणी लहान मुलांकडून मनाचे श्लोक पठण स्पर्धा चालू आहेत, तर त्या देखील आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण श्री मारुती देवाचं दर्शन घेऊया, कारण आज श्रावणी शनिवार आहे, पहिला शनिवार आहे। आता आपण श्री मारुती देवाचं दर्शन घेतलेलं आहे। तर इथेच बाजूला आता मनाचे श्लोक पठण स्पर्धा आहेत, त्या देखील आपण आता पाहूया। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। सर्वांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत। श्री गणेशाय नमः। अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अदध्यानम ध्याये राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुढ सीता मुखकमलविलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दलतमुर्जटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्। एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे। आज आपल्याला लाभलेला परीक्षक म्हणून तन्वी कोळेकर मॅडम यांचे स्वागत गौरी अभ्यंकर करतील। तसेच आपल्याला दुसरा लाभलेला परीक्षका म्हणून गुणे मॅडम यांचे स्वागत अनघा करंबळकर मॅडम करतील। तसेच महिला रामरक्षा पठण समूह यांनी या कार्यक्रमाची जी सुरुवात केलेली आहे, त्यापैकी कोणीही एक महिला प्रतिनिधी आपण यावे। श्री मारुतीरायांची उपासना तसेच मंदिरे व संस्कृती यातून हिंदू ऐक्य निर्माण व्हावे या उद्देशाने आपण गतवर्षी श्रावणातील पहिल्या शनिवारी
येथील श्री मारुती मंदिरात श्री विवेक गुरव सर व अमोल मांडवकर सर यांनी सायंकाळी 7 वाजता आरती व हनुमान चालीसा या पठणाचे आयोजन केले होते. त्यानुसार आतापर्यंत दर शनिवारी आरती व हनुमान चालीसा पठण नियमितपणे सुरू आहे. या श्रावणातील आज त्याला वर्षपूर्ती होत याचेच औचित्य साधून श्री मनाचे श्लोक पठण स्पर्धेचे आपण आयोजन केले आहे. हे मनाचे श्लोक ऐकल्यावर वाचल्यावर काय फायदा होत असेल बरे, तर चांगल्या आवाजात म्हटलेले लयबद्ध मनाचे श्लोक ऐकल्यावर मन शांत होते, तल्लीनता येते. जशी ती चांगली भपाळी किंवा भजन ऐकल्यावर नैराश्य कमी होते. यामध्ये जे रामदास स्वामी यांनी आपल्याला सांगितलेले आहे की ज्याचे मन चांगले आहे त्याच्याकडे सर्वच गोष्टी चांगल्याने आकर्षित होत जातात. तर आतापासूनच आपण लहान मुलांवर जे संस्कार घडवले जातील ते मोठेपणी सुद्धा त्यांचे तसेच राहतील व आपले एक छान चांगल्या पद्धतीने एक हिंदू राष्ट्र निर्माण होईल अशी मी आशा करते आहे. या ठिकाणी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. यामध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक आहेत. खरोखरच खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की लहानपणापासून या विद्यार्थ्यांना या मुलांना चांगल्या प्रकारे पाठांतर व्हावं आणि एक प्रकारे मन शरीर अध्यात्माच्या दृष्टीने जावं, आपल्या एक हिंदू राष्ट्राची निर्मिती व्हावी. त्यासाठी सर्वांना या ठिकाणी आयोजक आणि स्पर्धक उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित वर्गाला धन्यवाद आणि कार्यक्रमाला शुभेच्छा. सर्वप्रथम पहिलं नाव जियान युवराज माने. माझं नाव जियान युवराज माने. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ सत्वार वाचा, नमो बंद आनंद या राघवाचा. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम आदी वदावा. सदाचार थोड सांडून हेतो, जनी तो जितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान हे रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना पाप मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विखारे गडे जरी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा केतकारी, नको रे मना कामना ना विकारी. माझे नाव करिश्मी मनाधीश जोईश सर्व गुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूल चतुर आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी गावे देतो स्वभावे. जनी विंदते सर्व सोडून द्यावे. नमस्कार, माझे नाव प्रार्थना पंकज गाडी. मी इयत्ता 2री मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गुजराणीमध्ये शिकते. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामादी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दृष्ट कामा नये रे, मना
धर्म सर्वता पाप बुद्धी नको रे मना, धर्मता नीती सोडू नको हो मना, अंतरी सार विचार राहो मना, पाप संकल्प सोडून द्यावा मना, सत्य संकल्प जीवी धरा मना, कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वची. धन्यवाद. माझं नाव कौशिकी करपेळकर. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ तत्वा रवाचा, कमू पंतानंत या राघवाचा. मना पाप संकल्प मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम अतीव दावा. सदाचारा थोर सांडून येतो, धनी तोचितो मानवी धन्य होतो. धन्यवाद. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, तरी श्री हरी पाविजे तोच. निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनीरा चिंतित जावा, वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा तोर सांडून येतो, जनी तोचितो राम आदी मानवी धन्य. गणाधीश सो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो पंत अनंत त्या राघव. मना सज्जन भक्ती पंथेची जावे, धन्यवाद. माझं नाव चैत्राली पुष्पराज टेकर. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो पंत अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जने सर्वचीची. पुरे
छान, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धनादीचे दो ईचे सर्व आदुनांता मुलारंभ आरंभ तो निर्गुणांता नमू शारदा मूल चत्वारवांता नमू पंच अनंत याला ठवाता मना सज्जना माझे नाव सर्वज्ञ उदयंकर. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पाविजे तो सवावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी. नाव अयान नरेश भाटकर. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा नमू पंत आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी निंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुरे वैकरी राम आदी वदावा सदाचार तो सांगून येतो ननी तो चितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा न येरे मना सर्वदा पाप बुद्धी नको रे मना धर्मदा रीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवित राहावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे करे हो धनी सर्व चीची नको. अयांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझे नाव ध्रुवाभूषण मांजरेकर. श्री मनाचे श्लोक. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा नमो पंत आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पाविजे तोस्त भावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. माझे नाव ध्रुवीभूषण मांजरेकर. श्री मनाचे श्लोक. गणाधीश जो ईश सर्व गुणाचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा नमो पंत आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मान्य मी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा
गमुपंत अनंत या राघवाचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविते तो स्वभाव जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम आदी वदावा सदाचार हा थोरसा सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य हो मना छान. 0 ते 7 वयोगटातील मुलांनी खूप छान पद्धतीने येथे श्लोक पाठ केले आहे. यानंतर 8 ते 12 वयोगटामध्ये पहिला येतात सावी संतोष गुरव. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविते तो स्वभावे जनी वंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम आधी वदावा सदाचार हा तर सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो मना वासना दृष्ट कामा नये रे मना सर्वता मी पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे गडे हो जनी सर्व चीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारी नको रे मना मत्सर लंबगारू मना श्रेष्ठ नमस्कार, माझे नाव प्रांजल कमलाकर परब. मी इयत्ता 3री शिकत आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निधते सर्व सोडून द्यावे जनी वद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी नित्य जनी 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 तोची तो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो. माझे नाव यज्ञ जगदीश पेटकर. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची रावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे तरी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी विंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा सदाचार हा थोड सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वदा पाप बुद्धी नको रे मना सर्वथा नीती सोडू नको हो जनी तो मना अंतरी सार विचार राहो. माझं नाव शुभ्रा विवेक गुरव.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंत आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी बदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना धर्मता। माझे नाव मिताली मोहन घुमे। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वदा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ती नको विषयाची, विकारे घडी जी जनी सर्व चीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू हा दंभ भरू, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावा, मना बोलणे नीच शोषित जावा, माझे नाव ऐश्वरी कृष्ण टिळेकर। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, कारे घडे हो जनी सर्व चीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मदा कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, माझे नाव मयूर मारुती बारसकर आहे। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा,
मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावे, पुढे वैखरी राम आदी वडावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वदा पाप बुद्धी नको रे. मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेडकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना देष्ट धारिस्त जीवी धरावा, मना बोलणे नित्य शोषित जावा. माझे नाव जी विजय डगमड, मी आता दुसरी शिकत आहे. नमस्कार. गणाधीश जो ईशांचा सर्व मुलांचा, मुला चत्वार मूल चत्वार वाचा. रघुपंत आरंग यारग वाच. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावे तो सवाणी. जनी वंदिते सर्व भावे करावे, प्रभाते राम चिंतेत जावा. पुढे वैगरी राम आदी वदावा. सदाचार हा थोडं सोडून जेतो, जनी तोची मानवी धन्य होतो. सर्वांना नमस्कार. माझे नाव ईश्वरी आरती आनंद चपळे आहे. मी इयत्ता 6वीत आहे. मी आता मनाचे श्लोक म्हणणार आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गुणारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, अमुपंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतेत जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना सर्वता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प जीवी धरावा, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना ज्येष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची ऋणी व्हावे. माझं नाव वेदिका नरेश राठे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गुणारंभारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गणुपंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी विंदते सर्व भावे करा. प्रभाते मणी राम चिंतेत दावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून
सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. मनावासना दृष्ट कामाने रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना सर्वता नीती सोडू नको. मना अंतरी सार विचार राहू, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. नमस्कार. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, कमू पंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी विंदते सर्व सोडून द्यावे, जनी विंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. मना वासना वृष्ट कामाने रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहू. मना पाप संकल्प सोडून घ्यावा, मला सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारो गडे हो जनी सर्वचीची. नको रे मना नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मला कामना ना विकारी. नको रे मना मनाचे सोड. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. नमस्कार. ऐकणार ना गोष्ट? शांत राहून. सगळ्यात पहिल्यांदा मारुती आरती सेवा मंडळ ज्यांनी स्थापन केले आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केलाय त्यांचा मी आभार मानते की ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज होती. काही वर्ष मी या गोष्टी मिस केल्यात. म्हणजे माझा मुलगा लहान असताना खरं तर अपेक्षा होती की काही ना काहीतरी गोष्टी होतील, पण त्या नाही झाल्या. त्या सुरू झाल्यात, ह्यासाठी मी आधी त्यांचे आभार मानते आणि त्याच्यात सातत्य राहू दे, खंड नको पडू दे, हीच माझी प्रार्थना असेल. बरं, गोष्ट रामाची गोष्ट सांगते. चालेल ना? आवडेल ना ऐकायला? जेव्हा पुलाचं बांधकाम चालू होतं, कोणता पूल सांगा? रामाच्या गोष्टीतला राम सेतू, त्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा सगळ्यात छोट्यात छोट्या प्राण्यांनी सुद्धा मदत केली होती. म्हणजे कुणी मदत केली होती? खारुताईने पण मदत केली होती, होय ना? त्यावेळेला इतके सगळे जण खपत होते, सगळी वानर सेना खपत होती, खारुताई सुद्धा मदत करत होती, राम स्वतः ह्या कामावर देखरेख करत होते. त्यांना असं वाटलं की एवढे सगळे जण काम करतायत, आपण पण काहीतरी काम करावं है ना, आपण स्वतः आपला सुद्धा काहीतरी याच्यात भर घालावी, आपल्या कामाने सुद्धा भर घालावी असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी काय केलं की सगळेजण रामाचं नाव लिहून दगड समुद्रात टाकत होते आणि ते दगड सगळे तरंगत होते, होय की नाही? दगड आपोआप तरंगली का पाण्यावरती? आपण दगड पाण्यात टाकलं तर काय होतं? बुडतो ना तर खाली. सगळ्या वानर सेनेने रामाचं नाव लिहून दगड पाण्यात टाकले आणि ते दगड तरंगले. रामांना वाटलं की एवढे सगळेजण माझ्यासाठी, माझ्या मदतीसाठी एवढे सगळेजण आहेत, आपण सुद्धा ह्याच्यात काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी एक दगड उचलला आणि टाकला. तो तरंगला नाही, तो पाण्यात बुडाला.
है ना. मारुती राय हे सगळं बघत होते. आपल्या स्वामी आपल्या धन्यावरती त्यांचं लक्ष होतं मारुती रायांचं. त्यांना हे दिसल्यावर त्यांना हसायला आलं की रामांनी टाकलेला दगड तरंगला नाही, तो खाली पाण्यात बुडाला. मारुती रायांना पटकन हसायला आलं. रामांनी विचारलं काय झालं, का हसतोस तू? मी टाकलेला दगड एवढा मला वाटलं तरंगेल, तुम्ही सगळे एवढं टाकताय दगड तरंगतायत, मला वाटलं माझा पण दगड तरंगेल, तू का हसतोयस? म्हणून मारुती राय पण तेवढेच बुद्धीने, आता त्यांना काहीतरी काय उत्तर द्यावं त्यांना कळेना. ते काय रामांची चेष्टा करायला तर हसलेले नव्हते, बरं ना. पण मग ते पण तेवढेच बुद्धीने श्रेष्ठ आहेत ना, बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतो की नाही आम्ही आपण त्यांना, त्यामुळे तेही तेवढेच बुद्धीने श्रेष्ठ आहेत. त्यांनी काय उत्तर दिलं की सगळ्यांनी राम नावाचे दगड लिहिलेले, ज्यांच्यावर राम आहे ते दगड तरंगतायत, पण ज्याला रामाने टाकलंय तो तरंगत नाहीये. आलं लक्षात? म्हणून आपण आपल्यावर कधीही वेळ अशी येऊ द्यायची नाही की आपल्याला रामाने टाकावं ना. काहीही उपासना करा, मनाचे श्लोक म्हणा, रामरक्षा म्हणा, रामनामाचा जप करा, पण रामाने आपल्याला टाकता कामा नाही, हो की नाही? एवढाच याच्यातून बोल. यानंतर आपल्याला दिलीप गोखले सर मार्गदर्शन करणार आहेत. पाठांतराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि त्यांच्याबरोबर जे पालक आलेले आहेत, ज्या पालकांनी बाकीच्यांना भाग घ्यायला प्रोत्साहित केलेलं आहे, त्यांचं सुद्धा कौतुक करतो. मन या गोष्टीला भरपूर महत्व आहे. जर मनात नसेल तर एखादी गोष्ट जर मनात नसताना करायची झाली तर फार कठीण असते, ती चुकूही शकते. आत्ता इथे मी माझे मित्र विवेक गुरव यांच्या प्रेमाच्या विनंतीवरून, आग्रहावरून, आणि मला स्वतःला वाटलं म्हणून, मनापासून वाटलं म्हणून इथे आलो होतो. पण उशिरा येईन सांगितलं होतं काही गोष्टीमुळे, म्हटलं पटकन आधी जाऊया. पण इथे यायचं आणि फुल घ्यायचं हे माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मनाच्या श्लोकावर आपल्या मन शब्दावर बोल, त्यामुळे अवघडल्यासारखं झालं. मनात नसताना फुल सुद्धा घेणं जर अवघड असेल तर मनात नसताना काम करणं किती कठीण असेल. त्यातून पुढचा शब्द बाईने सांगितले आमच्या सायरीताईने की म्हणजे 4 शब्द बोलावेत, हे सुद्धा माझ्या मनात नव्हतं. मनात नव्हतं म्हणजे का, कल्पना नव्हती. आणि मग वेगळी अवघडल्यासारखी अवस्था उपक्रम आहे. आणि याचं महत्व हे लहान मुलांसाठीच नव्हे तर सगळ्या मोठ्या माणसांसाठी, पालकांसाठी आणि सगळ्या समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे जे 2 शब्द आहेत, मनाचे श्लोक. श्लोक म्हणजे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीचे श्लोक असतात. स्वामी रामदासांनी हे मनाचे श्लोक म्हटलेले, कारण मन हा जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची असते, अतिशय महत्वाची असते. जर मन घडली तर पुढच्या गोष्टी घडतात. मनात नसताना तुम्ही अभ्यास करू शकत नाही, मनात नसताना तुम्ही कुठलीही चांगली गोष्ट करू शकत नाही. पाठीवर पट्टी ठेवून धाकानं काही गोष्टी करू शकता, काहीतरी खाऊ देण्याचा आमिष दाखवलं तर काही गोष्टी करू शकता. पण मनात जर असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं करू शकता. टाळ्यांचा मोठा आवाज येऊ दे. शून्य ते 7 वयोगटामध्ये तृतीय क्रमांकावर आहेत चैत्राली पुष्कराज टिळेकर. द्वितीय क्रमांक आहे ध्रुवी भूषण मांजरेकर. आणि प्रथम क्रमांकावर आहे ध्रुवा भूषण मांजरेकर. ते 12 वयोगटातील मुलांचा निकाल येथे जाहीर होत आहे. उत्तेजनार्थ वेदिका रहाटे. तृतीय क्रमांक आहे प्रांजल र. नंतर कोळेकर मॅडमना विनंती करते की त्यांनी द्वितीय क्रमांक विभागून दिलेला आहे माहेश्वरी टिळेकर. 0 ते 7 वयोगटामध्ये
प्रार्थना गारडी उत्तेजनार्थ. त्यानंतर 3 नंबर चैत्राली पुष्कराज टिळेकर. 3रा क्रमांक आलेला आहे चैत्रालीचा. यानंतर 8 ते 12 वयोगटातील प्रथम क्रमांक बक्षीस देण्यासाठी मी गौरी अभ्यंकर यांना विनंती करते. ईश्वरी सप्रे प्रथम क्रमांक 8 ते 12 वयोगट. 13 ते 16 वयोगटामध्ये यानंतर खुल्या गटामध्ये सौ शिल्पा पंकज गारडी यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना बक्षीस देण्यात येत आहे. म्हणजे अधिकाधिक महिला यामध्ये सहभागी होतील तुमच्या यामुळे. टाळ्या वाजू देत जोरदार. मी स्पर्धेमध्ये भाग यासाठी घेतला होता की माझ्या मुलीने सहभाग घ्यावा. ती घाबरते स्टेजवर येण्यासाठी आणि जर पाठ होतं पण ती स्टेजवर जायला खूप घाबरते. म्हणून मग तिच्यासाठी मग मी पण घेते म्हटलं आणि तू पण करायचं आणि मी पण करणार म्हणून मी घेतला होता. पालकांना एक कौतुक म्हणून हिंदवी स्वराज्य राजापूर यांच्यातर्फे आपण मराठी जे आपलं पंचांग आहे ते वितरित करण्यात येत आहे. तर पालकांनी कृपया एक एक करून पुढे यावे. धन्यवाद सर्वांना. युगेंद्र रणजित देसाई. प्रभाकर गुरव यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावे. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने आता जे हा उपक्रम आयोजित केलेला आहे अतिशय स्तुत्य आहे. परंतु ह्या वयोगटांमध्ये पाहता त्यांचं पाठांतर म्हणजे लहान गटातलं पाठांतर आम्हाला जरा जास्त चांगलं वाटलं मोठ्या गटापेक्षा. पण म्हणजे यंदा आता हा पहिल्यांदाच त्यांनी घेतली आहे स्पर्धा म्हणून ठीक आहे. पुढच्या वर्षी तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त तयारीने आलं पाहिजे. शिवांश गणेश कुमार मोरे. शिवांश सक्षम पड्यार. सक्षम सुनील पड्यार. अजून कोणाला सहभागी प्रमाणपत्र द्यायचं राहिलं आहे का चुकून? सर्वांना मिळालंय ती खेळण्याची. स्वप्नालीताई खरात यांनी आपल्याला सूत्रसंचालनाची एवढी मोठी मदत केली आहे त्यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आम्ही त्यांचे आभार मानले जात आहेत आणि अशीच त्यांची मदत कायम राहावी अशी प्रार्थना. आम्ही 1 वर्षापूर्वी श्रावण महिन्यातून आरती चालू केलेली की मारुती मंदिरात सर्वांनी एकत्र येऊन मारुतीमध्ये आरती चालू करूया. तर नंतर वर्ष कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही. नंतर 1 वर्षापूर्ती निमित्त आम्ही हा मनाचे श्लोक कार्यक्रम घेतलेला. तर पहिली सुरुवात तरी करून बघूया. तर पाहिलं तर बऱ्यापैकी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे. आम्ही आता असेच वर्षानुवर्ष म्हणजे आता या महिन्यात हस्ताक्षर स्पर्धा घेतो आम्ही. हे सर्व आमचे नवीन टीम तयार आहे. तरी दिवसाने आम्ही काम करतो आहे. तर तुमच्या सर्वांचं पाठबळ आणि असेच आशीर्वाद असू देत आणि आम्ही तुमचं सर्वांचं सहकार्य लाभू देत असं आम्ही काम करत राहू. धन्यवाद. श्री मारुती आरती सेवा मंडळ समर्थनगर ही जी सेवा सुरू केली आहे विवेक सरांनी व मांडवकर सरांनी त्यांचे सर्वप्रथम आभार. त्यानंतर या सेवा करण्यासाठी ज्यांनी जागा दिली विजय चव्हाण सर त्यांचेही आभार. आपल्याला हा जो आता कार्यक्रम आपण घेतला आहे त्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे आमचे मुकेश सर
नाचरे सर यांचेही आभार. या कार्यक्रमासाठी सहभागी असलेल्या गौरी अभ्यंकर मॅडम, त्यानंतर अनघा करंबेळकर मॅडम यांचेही आभार. आणि तुम्हा सर्वांमुळे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमाला शोभा आली, हा कार्यक्रम पार पडू शकला, त्यामध्ये असलेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी, सर्व चिमुकली आमची सर्व मुले, संस्कारित मुले, या सर्वांचेही आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. सर्वांना एक विनंती आहे की फक्त